नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत। आंघोळ वगैरे माझी झालेली आहे। आता आपण शेगडी पुसून घेतली, त्यानंतर आता दूध आहे ते तापत ठेवते। एका साईडला दूध ठेवायचं आहे, एका साईडला बटाटा लावायचा आहे। भातावरतीच मी बटाटा लावून घेणार आहे, कारण आज आपल्याला इडलीचा नाश्ता करायचा आहे। त्यामुळे खूप उशीर पण होणार आहे, कारण इडलीचा नाश्ता किंवा डोश्याचा नाश्ता करायचा असेल तर खूप गडबड होते, धावपळ होते सकाळची। तर तशीच माझी धावपळ चाललेली आहे। तर आता दूध अगोदर तापत ठेवते आणि त्यानंतर बटाटा लावून घेते। आता मी शेगडीला नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर शेगडी चालू करून दूध ठेवते। मी रोज सकाळी शेगडी पुसून घेते, त्यानंतर शेगडीला नमस्कार करून शेगडी चालू करते, कारण अन्नपूर्णा माता असते ती किचनमध्ये आपल्या वास करत असते। त्यामुळे रोज सकाळी शेगडीला नमस्कार करावा, कारण अन्न वगैरे आपण कायम शिजवत असतो किचनमध्ये शेगडीवरती। त्यामुळे अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता आपल्या किचनमध्ये वास करत असते। त्यामुळे रोज सकाळी शेगडी आपण चालू करता वेळी शेगडीला एकदा तरी नमस्कार करावा। तर असो ताईनो, इथे मी कुकरला भात लावलेला आहे, भातावरती बटाटा लावलेला आहे। आता मधल्या शेगडीवरती चहा ठेवते। एका साईडला दूध तापते, एका साईडला भात आणि बटाटा लावलेला आहे, एका साईडला चहा पण होईल। तर म्हटलं तिन्ही शेगडीवरती 3 कामं होऊन जातील। तोपर्यंत मी मिरच्या पण घेऊन आलेली होती, तर त्या मिरच्या पण साफ करायच्या होत्या। तर मी भाजी आणायला जाणार होती आज, पण म्हटलं चला आता मिरच्या नाहीत आपल्याला, तर मिरच्या पण साफ करून ठेवू आणि कोथिंबीर पण नाही तर कोथिंबीर पण आणू। कोथिंबीर घेऊन आली, ती पण साफ करायची आहे। तर मिरच्या वगैरे मी साफ करून घेते आणि टोपलीत घेऊन धुवून घेते, कारण भाजी वगैरे मी आणली की लगेच धुवून घेते। मला अशी भाजी ठेवू वाटत नाही, कारण मिरच्या वगैरे धुतल्यानंतर खूप छान राहतात। आणि आता मी कोथिंबीर आहे ती साफ करून घेते। सकाळी जेव्हा आपण भाजी करतो त्यावेळेला जे काय भाजीला कांदा, कोथिंबीर, मिरची वगैरे लागते ही एकत्रच आपण चिरून घ्यायची, साफ करून घ्यायची, म्हणजे आपला जो कचरा असतो तो एकत्रच आपण डस्टबिनमध्ये टाकून व्यवस्थित किचनवरती राहतं, किचन नीटनेटका राहतो, स्वच्छ राहतो। त्यामुळे एकत्र काही घाण असेल ती सगळी व्यवस्थित हे करून घ्यायची आहे। कांदे वगैरे, टरपले वगैरे काढून घ्यायचे, म्हणजे आपले किचनवरून पण सगळा पसारा दिसत नाही, घाण होत नाही, डस्टबिनमध्ये एकदाच कचरा जातो। तर मी आता कांदे वगैरे टरपले काढून घेतली, त्यानंतर कांदे सुद्धा मी धुवून घेते चिरता वेळी। इडलीसाठी आपण खोबऱ्याची चटणी आहे ती रात्रीच बनवून ठेवलेली आहे, पण भाजकी डाळ होती ती रात्री दुकान खुलली नव्हती तर बंद झालेली, त्यामुळे मी सकाळी आणली। त्यानंतर त्यात 2-3 मिरच्या टाकून ती बारीक करून घेतली आणि खोबऱ्याची जी चटणी बनवलेली होती त्यामध्ये ओतली। आता आपण चांगले हे मिक्स करून घेऊ, म्हणजे चटणी आपली मस्त लागते। यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चांगली चटणी हलवून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची। खोबऱ्याची चटणीमध्ये आपल्याला कधीही भाजकी डाळ बारीक करून टाकायची, म्हणजे खोबऱ्याची चटणी आपली खूप टेस्टी लागते। आपण बाहेर खातो त्यावेळेला असं म्हणतो की घरामध्ये आपल्याला असं का बनवता येत नाही, काही टिप्स असतात ते आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपली चटणी वगैरे चांगली लागत नाही। आपण चणा डाळ जर भाजकी घातली खोबऱ्याच्या चटणीमध्ये तर खूप छान लागते। तर कुकर पण माझा झालेला होता, कुकर पण बंद केला। आता पीठ बघू आपलं परमनंट कसं झालेलं आहे, तर खूप छान असं फुगलेलं आहे पीठ। तर हे बघा, मऊ लुसलुशीत इडल्या होणार आहेत आपल्या, तयार होणार आहेत आता, कारण फोवे घातल्यामुळे इडलीला स्पॉन्जी पण येतो आणि मऊसूत कापसासारखे होते। तर पीठ आहे ते सगळं एकत्र करून हलवून घेते। 2 ते 3 मिनटं असं पीठ चांगलं हलवून घ्यायचं। त्यानंतर आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। इडलीचं पीठ आहे ते मोठ्या पातेल्यामधून छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं, कारण मोठं पातेलं आहे ते सगळं भरून जाईल, म्हणून छोट्या पातेल्यामध्ये जर काढलं तर आपले व्यवस्थित इडली सोडता पण येते आणि छटछटीत मस्त दिसायला पण छान दिसतं, म्हणून मी छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे पीठ। तर कुकरच्या प्लेटा आहेत त्या पुसून घेतल्या। आता कुकरमध्ये मी नळाचं पाणी आहे ते 1.5 ग्लास घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे। लिंबू टाकल्याने कुकर आहे तो आपला काळा होत नाही, त्यासाठी लिंबू टाकलेला आहे। तर मी इथे इनो टाकलेला आहे अर्धी पुडी या पिठामध्ये। इडलीच्या पिठामध्ये आपण इनो टाकला की इडली आपली खूप छान मऊ लुसलुशीत होते, म्हणून आपल्याला इनो टाकायचं आहे। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलं। तर आता इकडे चहा पण झालेला आहे, दूध पण झालेलं आहे, शेगडी मी बंद केली। आता आपल्याला प्लेटमध्ये इडलीचं पीठ सोडायचं आहे। तर प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्यानंतरच पीठ सोडायचं आणि प्लेट आपली कुकरमध्ये ठेवता वेळी ही इडली आहे तिथे दुसऱ्या प्लेटचे होल आले पाहिजे आणि होल आहे तिथे इडली आली पाहिजे, म्हणजे खालून वरपर्यंत आपली इडली चांगली उकडली जाते, वापरली जाते। म्हणून आपल्याला अशा प्लेट ठेवायच्या आहेत। ज्या वेळेला आपण इडलीच्या प्लेटमध्ये
पीठ सोडतो त्यावेळेला थोडीशी प्लेट आहे ती रित्ती ठेवायची आहे, कमी भरायची आहे, कारण इडली आपली फुगायला जागा ठेवायची आहे, म्हणजे इडली आपली चांगली फुगली जाते आणि मऊ लुसलुशीत कापसासारखी होते. तर इकडे मी शेगडी पण चालू केली. त्यानंतर जो इडलीचा कुकर आहे तो शेगडीवरती ठेवून दिला. 5 ते 7 मिनटं गॅस फास्ट करून आपल्याला इडली चांगली शिजवून घ्यायची आहे. तर इकडे चहा थंड झालेला तो आता गरम करत ठेवलेला आहे. थोडासा चहा घेते, म्हणजे सकाळ सकाळी मस्त फ्रेश वाटेल आणि कामाला सुद्धा आपल्याला आळस वाटणार नाही, आळस येणार नाही. तर चला सर्वांनी चहा घ्यायला या. मी चहा वगैरे घेतला. त्यानंतर आपण जो कुकर लावलेला होता त्या कुकरला 7 मिनटं झालेली होती. तर म्हटलं इडली आपली तयार झालेली आहे का बघू. तर मस्त अशी तयार झालेली होती. तर मी बोटाने चेक केली. बोट आपलं लावून इडलीला बघायचं. जर बोटाला पीठ लागलं तर इडली आपली तयार झालेली नाही म्हणायचं, आणि बोटाला पीठ नाही लागलं तर इडली आपली तयार झालेली आहे म्हणायचं. तर मी बटाटा भाजी करणार आहे, त्याची तयारी चाललेली आहे. इकडे कस्तुरी मेथी आहे ती जरा गरम करून घेते, म्हणजे क्रश चांगली होते. कस्तुरी मेथी आपण काढून घेतली. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी आपली चांगली तडतड उडली की आपल्याला पाव चमचा जिरा टाकायचा आहे. जिरा आपलं चांगलं भाजलं की आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकायची आहेत. त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. 2 ते 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कांदा आपला मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपण बारीक चिरलेली जी मिरची आहे ती टाकायची आहे, म्हणजे कांद्यामध्ये चांगली भाजली जाते. आता आपली मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला 1 चमचा मॅगी मसाला टाकायचा आहे. मॅगी मसाला पिवळ्या बटाट्यामध्ये नक्कीच टाका, कारण मॅगी मसाल्याने पिवळा बटाटा खूप छान लागतो, मस्त लागतो. तर इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आमचूर पावडर पण पाऊल चमचा टाकलेली आहे. तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. त्यानंतर बटाटा टाकून घेतला. बटाटा चिरून घेतलेला होता, पण आता असा मॅश पण करून घ्यायचा आहे. तर मस्त असा कुकरला शिजलेला होता बटाटा. तर आता कस्तुरी मेथी आहे ती पण आपण हातावरती क्रश करून टाकलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकली. त्यानंतर बटाटा आहे तो सगळा हलवून घ्यायचा. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. त्यानंतर आता अनेकदा आपण बटाट्याला हलवून घेऊ आणि टॅमॅटो टाकून घेऊ. तर बारीक चिरलेली 2 टॅमॅटो मस्त अशी टाकलेली आहेत. आता 2 ते 3 मिनिटासाठी बटाट्याला वाफळून घ्यायचं आहे. तर आता चांगला हलवून घेतला. त्यानंतर आता याच्यावरती प्लेट ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इडली आपली तयार झालेली आहे का बघू. तर खूप छान इडली तयार झालेली होती. मस्त अशी इडली सुटत होती प्लेटमधून. तर ही बघा इडली मी तुम्हाला काढून दाखवते. किती छान सुटत्या प्लेटमधून. बघा किती मस्त झालेली आहे. एकदम स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत कापसासारखी झालेली आहे का नाही. आता प्लेटमध्ये ज्या सगळ्या इडल्या आहेत त्या अशाच काढायच्या आहेत चमच्यानी. तर चला सगळ्या इडल्या मी काढून घेते. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता इडली वगैरे झालेली आहे, नाश्ता वगैरे केला सर्वांनी. मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली झालेली होती. तुम्ही बघितलंच, मी दाखवलं तुम्हाला इडली कशी बनवायची असते. खूप छान इडली झालेली होती. तर सर्वांनी नाश्ता करून घेतलेला आहे. तर आता मी चाललेले आहे वाशीला, कारण मला सामान आणायचं आहे. लाल तिखट मसाला बनवायचा आहे, त्यामुळे चाललेले आहे. तर चला आपण येऊ वाशीवरून सामान. तर आता तुमचे दादा आणि मी वाशीला चाललेले आहे, कारण काळा मसाला बनवायचा आहे, त्यामुळे सामान आणण्यासाठी चाललेले आहे. इथं यायचं म्हटल्यानंतर मला आवडत नाही, कारण जे मसाले असतात ते जुनेच देतात. काही जुने देतात, काही नवीन देतात, म्हणजे मिक्स मसाले असे देतात. वाशीला गेल्यानंतर खूप छान मसाले आपल्याला आपल्या मनासारखे भेटतात. त्यामुळे म्हटलं चला वाशीवरून आपण सामान पण आणायचं आहे, गहू पण मला आणायचे होते, म्हणून दोन्ही कामं होतील. तर तुमच्या दादांना मी मागच्या 8 दिवसातच बोलत होती की जाऊ आपण वाशीला आणि घेऊन येऊ सामान. तर तुमच्या दादांना काही टाईम नव्हतं. आता आज थोडंसं टाईम आहे, कामावरती पण जायचं आहे, पण म्हटले चल सामान घेऊन येऊ आणि नंतर मी कामावरती जातो. तर आम्ही चाललेलो होतो, तर आम्हाला सिग्नल लागलेला होता म्हणून थांबलेलो होतो. तर चला आता आपण जाऊ वाशीला. आता आम्ही वाशीमध्ये पोहोचलेलो आहे. गाडी
पार्किंगला वगैरे लावली. त्यानंतर आता चाललेलो आहे मार्केटमध्ये. तर ऊन तर खूप लागत होतं. तर चला बघू आपण मार्केटमध्ये कशा मिरच्या आहेत किलोमध्ये त्या बघू. आम्ही मार्केटमध्ये चाललेलो होतो तर एक आंबेवाला होता, तो बोलत होता की आंबे घ्या, पण आम्ही काही घेतले नाही कारण आता आंबे काही एवढे छान नसतात, चांगले नसतात, त्यामुळे आता घेतले नाही. तर आता मार्केटमध्ये आम्ही पोचलेलो आहे. तर बघा किती मस्त अशा मिरच्या आहेत लाल कलरच्या. तर खूप सारं मोठं मार्केट भरलेलं होतं, खूप गर्दी पण होती कारण आता मिरच्याचा सीझन आहे. कारण लाल तिखट काळा मसाला असा बनवतात, त्यामुळे खूप अशी गर्दी झालेली आहे. आम्ही ज्या दुकानामध्ये मिरच्या घेतो तिथे आपण भाव विचारू. किती? ही वाली 220 आणि ही 180. ओके. आणि ही वाली ही लवंगी आहे ती. आणि ही आता तुम्हाला मी दाखवल्या मिरच्या वगैरे कशा भावामध्ये आहेत. मसाले वगैरे दाखवलेत. मसाले तर किती प्रकार आहेत, खूप प्रकार असतात मसाल्यांचे. तर मसाले खूप छान भेटतात, एकदम फ्रेश असे मसाले भेटतात. तर आता सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता गाडीमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे इकडे पाठीमागच्या साईडला आलेलो आहे. तर हे बघा आपलं सामान आहे, मिरच्याचं सगळं साहित्य आहे. दादा तुमची गाडी घेऊन आलेले, पण इथं पार्किंगला जागा नाही, त्याच्यामुळे पुढच्या साईडला उभे केलेली आहे गाडी. तर चला आपण पुढच्या साईडला सामान घेऊन जाऊ आणि गाडीमध्ये ठेवू. आता आपण वाशीवरून घरी पोचलेलो आहे. तर हे बघा सामान आपण वाशीवरून आणलेलं आहे. तर दुपारच्या 4 वाजलेले आहेत. आता मी जेवण करायला बसलेले आहे. सकाळी इडलीचा नाश्ता केलेला होता, पण त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे भूक लागलेली होती. तुमचे दादा पण जेवून गेलेले आहेत. तर दिवसभर खूप सारं काम होतं, ते तुम्हाला काही दाखवलं नाही ना, तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आता संध्याकाळच्या 7:30 वाजलेले आहेत. देवाचा दिवा लावून घेते, त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे. आता मी सोयाची भाजी करणार आहे. आमच्या घरामध्ये मुलांना सोयाची भाजी खूप आवडते, त्यामुळे आज पण मी सोयाची भाजी करणार आहे. तर सोया गरम पाण्यातून मधून काढलेला आहे. 2 कांदे मोठे असे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर मुठभर अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तवा आपला गरम झालेला आहे. आता या तव्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकलं. त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे. त्यातला निम्मा कांदा आहे तो टाकलेला आहे. निम्मा कांदा आहे तो भातामध्ये टाकायचा आहे. आपल्याला भात सुद्धा सकाळचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणून मी कांदा मागं ठेवलेला आहे. कांदा आपला थोडासा भाजला की मसाले टाकायचे आहेत. मी इथे अर्धा चमचा धना पावडर टाकलेले आहे, पाव चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा हळद टाकली. त्यानंतर लाल तिखट पण आपल्याला 1.5 चमचा टाकायचा आहे. शेंगदाण्याचं कूट आहे ते पण 1.5 चमचा टाकलेले आहे. आता हे मसाले हलवून घेते. मसाला आपला मस्त असा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आहे, ती पण हलवून घेऊ. आता आपण सोया टाकू. सोया पण आता या मसाल्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा आहे. मसाला आपला चांगला सोयाला लागलेला आहे. आता आपण मीठ टाकून घेऊ. आता अनेकदा हलवून घेऊ. मीठ टाकल्यानंतर
सोयाला चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर आता आपण प्लेट ठेवून 2 मिनिटांनी हलवून घ्यायचं आहे. तर आता सोया आपला तयार झालेला आहे. मस्त असा सोया तयार झाला. त्यानंतर तवा गरम आहे, तर सकाळची भाजी राहिलेली होती बटाट्याची भाजी, ती पण या तव्यामध्ये गरम करून घेते. छान अशी मस्त गरम झालेली आहे बटाट्याची भाजी, ती काढून घेतली. आता आपल्याला या तव्यामध्येच भात सकाळचा आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी ते मी 1.5 चमचा तेल टाकलं. त्यानंतर कढीपत्ता टाकला, जिरं अर्धा चमचा टाकला. आता आपण कांदा टाकायचा आहे. तर जो राहिलेला कांदा होता तोच टाकलेला आहे. तर आता कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा थोडासा मऊ झाला की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हळद आपल्याला तेलामध्येच मस्त अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच भात टाकून घ्यायचा आणि भात पण आपला चांगला असा हलवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटासाठी भात आपला चांगला मस्त गरम होईल असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर भातामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याने गरम भात करतो तो खूप छान लागतो. तर मस्त असा फ्राय झालेला आहे भात. तर भात पण आपण आता काढून घेऊ. तर बघा मस्त असा फ्राय झालेला आहे भात आपला. तर मी आता पोळ्या पण करून घेते आणि जशा पोळ्या होतील तशा मुलांना जेवाय देते, कारण मुलांना भूक लागलेली आहे. संध्याकाळच्या 10 वाजलेले आहेत. उशीर झालेला आहे जेवणाला, कारण सकाळपासून खूप सारं काम झालं घरातलं आल्यानंतर वाशीवरून. कारण सकाळी मी काहीच कपडे वगैरे धुतले नव्हते, त्यामुळे सगळं काम तसंच होतं पेंडिंग. तर आल्यानंतर मी सगळं काम केलं आणि त्यानंतर स्वयंपाक केला. आता भांडी वगैरे घासून झाली, सर्व माझं किचनवरचं काम झालेलं आहे. मुलं वगैरे जेवलेले आहेत, मी काही जेवलेली नाही अजून. तुमचे दादा यायचे आहेत, तर दादांना फोन करते किती वाजता आहेत बघते. जर लवकर येणार असेल तर मग थांबते जेवायला. तर उशीर होणार असेल दादांना तर मी जेवून घेते. तर चला, दिवसभर काम चालूच आहे. मी 9 वाजता स्वयंपाकाला चालू केलं आणि 10-10:30 वाजेपर्यंत काम आवरलेलं आहे माझं सगळं. मुलं वगैरे जेवलेले आहेत. किचन ओटा वगैरे पुसून घेतला, भांडी घासून घेतली. आता मीच जेवायची राहिलेली आहे. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.